या शोल्डरपर्यंत टेप ठेवू त्यावेळेला इथे 11 येते, पण हा मध्ये ओपन स्पेस आहे बरोबर. त्याच्यामुळे जर तुम्ही ब्लाऊज थोडंसं जरी असं इकडे घेतलात तर तुमचं हे शोल्डरचं मेजरमेंट पण वाढणार आहे. 5 इंच आलेलं आहे म्हणजे हे फिक्स नाही आहे, हे बदलत राहणार आहे. तर याच्यासाठी काय करायचं हे मी चार्ट देणार आहे तुम्हाला. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन प्रॉपर पद्धतीने ब्लाऊज कसा स्टिच करायचा आणि ही जी आपण नवीन मेथड शिकत आहोत त्या पद्धतीमध्ये आपण या पद्धतीचा जर समजा रेडीमेड एखाद्याने ब्लाऊजच फक्त आपल्याला मेजरमेंटला दिला तर त्याचं मेजरमेंट घेऊन आपण कशा पद्धतीने ही मेथड या ब्लाऊजमध्ये शिवायची हे आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. खूप सगळ्या मैत्रिणींनी कमेंट केलेली आहे की ताई ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन आपण हीच मेथड कशी घेऊ शकतो किंवा कशा पद्धतीने ब्लाऊज तयार करू शकतो हे प्लीज जरा सांगा म्हणून, किंवा तुम्ही यावरती डिटेल व्हिडिओ बनवा. तर आज त्यांच्यासाठी खूप खुश खबर आहे. तर आज आपण हा व्हिडिओ फायनली घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, खूप साऱ्या टिप्स तुमच्यासाठी मी यामध्ये दिलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर होणार आहेत. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही जी आपण बघत आहोत त्या पद्धतीमध्ये जर म्हणजे काही मेजरमेंट आपल्याला ब्लाऊजवरून घ्यायचे आहेत, पण काही मेजरमेंट आपल्याला मी हा तुमच्यासाठी चार्ट बनवलेला आहे, या चार्ट वाईजच आपल्याला घ्यायचे आहेत. हा चार्टसुद्धा मी तुम्हाला आपल्या पोस्टमध्ये देऊन ठेवणार आहे की जेणेकरून हा चार्ट तुम्ही तिथे जाऊन सुद्धा कधी बघू शकता किंवा तुमच्याकडे याचा एखादा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा की जेणेकरून तुम्हाला हा चार्ट पुढे कोणत्याही साईजचा ब्लाऊज तयार करायचा असेल तर हा चार्ट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर चला पुढे हा चार्ट डिटेलमध्ये मी तुम्हाला देणारच आहे. आत्तासुद्धा जर तुम्ही बघत असाल तर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. तर चला पुढे आपण याचे ब्लाऊजचे मेजरमेंट्स कसे घ्यायचे ते आपण पहिल्यांदा बघूया. तर तुम्ही जे पण तुमच्याकडे मेजरमेंटला ब्लाऊज आलेला असेल त्याचे पहिले हे हुक्स लावून घ्या, व्यवस्थित इस्त्री करून घ्या, त्यानंतर असा पसरून घ्या आणि यानंतर तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम ब्लाऊजच्या चेस्टचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. चेस्टचं मेजरमेंट घेत असताना या काखेमधून या काखेपर्यंत ब्लाऊजचा मेजरमेंट आपल्याला घ्यायचा आहे. कुठेही ब्लाऊज ओढायचा नाही, अगदी जसा आहे तसा आपल्याला व्यवस्थित टेप लावून बघायचं आहे. तर हे मेजरमेंट आलेलं आहे आपलं 18 इंच. ओके, 18 इंच म्हणजे ही आपली टोटल छाती किती होणार आहे? 18च्या दुप्पट होणार आहे, कारण जेवढा फ्रंट तेवढाच बॅक असणार आहे बरोबर. तर 18च्या दुप्पट आपण टेप केला तर कितीवर मेजरमेंट येणार आहे आपलं? 36 वरती बरोबर. तर म्हणजे टोटल हा ब्लाऊज आहे 36 चेस्टचा. पण यामध्ये आपलं लूजिंग ॲड आहे. लूजिंग किती आपण ॲड करतो नॉर्मली? तर चेस्टमध्ये लूजिंग नॉर्मली तुम्ही कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज घ्या, लूजिंग असतं त्याच्यामध्ये 2 इंच. म्हणजे आता हे 36 आहे बरोबर, तर टोटल 36 मध्ये 2 इंच लूजिंग आहे, तर ते 2 इंच आपल्याला मायनस करायचे आहेत. ओके, कारण हे आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट लिहून घेतोय, हे दोनही मेजरमेंट लिहून घ्यायचे आहेत तुम्ही. ओके, कारण अर्धा इंच प्लस करून आपल्याला 36च मेजरमेंट घेऊन आपल्याला त्याचा चौथा भाग टाकायचा आहे. पण आपल्याला एक्झॅक्टली माहिती असायला पाहिजे की आपल्या ब्लाऊज म्हणजे जे आपण ब्लाऊज शिवणार आहोत त्याची एक्झॅक्टली चेस्ट किती आहे. ओके, तर हे नॉर्मल आपलं 34 वर येणार आहे आणि त्यानंतर लूजिंग ॲड करून 36 असणार आहे चेस्ट. ओके, हा झाला पहिला पॉईंट. यानंतर आपल्याला दोनही म्हणजे ब्लाऊज चेक करत असताना तुम्हाला अजून या पद्धतीनेही चेक करायचं आहे. हे जे आय बनवलेलं आहे तिथून टेप लावायचा आहे आणि काखेमध्ये बघायचं आहे की इथंपर्यंत किती आलेलं आहे. काही वेळेला दोनही पार्ट म्हणजे हा पार्ट आणि इकडचा पार्ट ही दोन्ही वेगवेगळी मेजरमेंट येतात, तर तसं आहे का हे सुद्धा बघून घ्यायचं आहे. या ब्लाऊजमध्ये मात्र तसं नाही आहे. दोनही पार्ट 9 आणि 9 इंचांचे, दोन्ही 18 इंच आलेला आहे. ओके, हा झाला आपला छातीचा मेजरमेंट. तर याच्यानंतर आता आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे पुढच्या गळ्याचं, कारण इथे आपण आता ब्लाऊज या पद्धतीत ठेवलेला आहे. जी मेजरमेंट इथे येत ती आपण घेऊयात, मग बॅक साईडचे मेजरमेंट घेऊयात. ओके, तर आता आपल्याला शोल्डरपासून टेप लावायचा आहे. पुढच्या गळ्याचं मेजरमेंट घेताना शोल्डरच्या सेंटरला टेप ठेवायचा, कुठेही इकडे किंवा या बाजूला टेप ठेवायचा नाही, सेंटरला टेप ठेवायचा. या पद्धतीने सरळ खालपर्यंत ठेवायचा
आणि इथे तुम्हाला एक दुसरी पट्टी घ्यायची आहे आणि ती तुम्हाला या पद्धतीने आडवी ठेवायची आहे। आडवी व्यवस्थित ठेवल्यानंतर बघायचं आहे की हे तुमचं अंतर किती आलेलं आहे। तर हे आलेलं आहे आपलं 6.5 इंच। ओके, तर फ्रंटचा गळा आहे 6.5। इथूनच आपण मार्किंग बघायचं आहे की एपेक्स पॉइंटचा अंतर, हा जो टक्स घेतलेला आहे त्याच्या कोण्यापर्यंत आपल्याला अंतर बघायचं आहे। सेंटरलाच आपला हा टेप राहणार आहे शोल्डरच्या, इथून बघायचं आहे। तर हे अंतर ओढायचं नाही, ओढल्यानंतर हा पोर्शन तिरक्यामध्ये असतो त्यामुळे तो मोठा किंवा जास्त होता अंतर, ते तर ओढायचं नाही, जसा आहे तसाच घ्यायचा आहे। तर हे आलेलं आहे आपलं 9.5 इंचांवरती। ओके, यानंतर साइड बाय साइड फ्रंटची उंची सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता। टोटल उंची आहे फ्रंटची ठेवला तर टेप ठेवल्यानंतर इथे इथून इथपर्यंत आणि इथून इकडं खालपर्यंत किती आलेलं आहे ते बघायचं आहे। तर हे आलेलं आहे आपलं 14.5 इंच। ओके, त्यानंतर क्रॉस पट्टी कितीची आहे, तर क्रॉस पट्टीचं मेजरमेंट बघताना जिथून ही शिलाई आहे बघा इथून, तर इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि मग मोजायचं आहे। तर हे अंतर आलेलं आहे आपलं 3 इंच। ओके, आणि इकडच्या बाजूला आहे 2.5 इंच, म्हणजे 3 आणि 2.5ची क्रॉस पट्टी आहे। त्यानंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे कटोरी कितीची तयार आहे। तर या पद्धतीने टेप आपल्याला इथे ठेवायचा आणि जशी आपली ही कटोरी लागलेली आहे त्याच्याच शेपमध्ये आपल्याला बघायचं आहे। तर हे अंतर आलेलं आहे आपलं 5.5 इंच। तर तेही लिहून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला रेडी शोल्डर बघायचं आहे किती आहे। रेडी शोल्डरसाठी इथून जिथे आपण बाही जोडलेली आहे तिथलं अंतर मोजायचं आहे, 2.5 इंच आहे। ओके, त्यानंतर आपलं स्लीव्ज उंची, तर स्लीवची उंची आहे 10 इंच तयार। आणि यासाठी आता फिटिंगचं म्हणजे हात घेराचं माप बघण्यासाठी आपल्याला बाही ओपन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथून याचं दंडघेर बघायचा आहे। तर हा आहे 5 इंच। ओके, त्यानंतर इथून आपण बाहीला टेप सेंटरपासून लावला, त्यानंतर एक मार्किंग करायचं आहे 5 वरती, एक मार्किंग करायचं आहे 8 वरती। 8 वरती टेप आडवा ठेवायचा आणि जी ही फिटिंगची लाईन घेतलेली आहे तिथून इथपर्यंत किती आहे बघायचं। तर हे आलेलं आहे 5.5। 8 वरती अंतर आहे 5.5 इंच आणि आता 5 वरती आपल्याला बघायचं आहे, हे अंतर आहे 5.5। तर बघा इथे 5 आहे आपलं आणि इथे आपण हे बरोबर या पद्धतीने ठेवल्यानंतर हे आपलं अंतर आलेलं आहे 6.25 इंच। तर या पद्धतीने बाहीचं मेजरमेंट घेऊन झालं। आता आपल्याला बॅक साईडची उंची बघायची आहे। तर उंची बघण्यासाठी ब्लाऊज या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा। त्यानंतर शोल्डरच्या सेंटरला आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि किंचित आपल्याला ओढायचा आहे किंवा किंचितच आपल्याला प्रेस करायचं आहे, जास्त ओढायचा नाही। आणि जितकं आपलं हे ब्लाऊजचं अंतर येणार आहे ते बघायचं आहे। तर हे आलेलं आहे आपलं 13.5 इंच। ओके, यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की याची उंची म्हणजे गळ्याची उंची खाली किती आहे। तर यासाठी हा जो टेप आहे तो 13.5 वरती आपल्याला ठेवायचा आहे, कारण उंची 13.5 आहे। 13.5 वरती ठेवल्यानंतर हा बघायचा, हा लास्टचा पॉइंट आपला कुठं आलेला आहे, गळ्याचा हा लास्टचा शेप आहे बरोबर। तर तो कुठे आलेला आहे, तर त्याचं अंतर आलेलं आहे आपलं हे 10 इंचांवर, म्हणजे पाठीमागचा गळा आहे तो 10 इंच आहे। ओके, या पद्धतीने सर्व मेजरमेंट्स लिहून घ्यायचे आहेत आणि काही मेजरमेंट्स आहेत की जे आपल्याला याच्यातून न घेता हा तक्ता वापरायचा आहे। कारण बघा काही कसं आहे की हे जे आता शोल्डरचं मेजरमेंट आहे ब्लाऊजमध्ये, हे आपल्याला एक्झॅक्टली या ब्लाऊजवरून कळत नाही की आपल्याला याचं शोल्डर किती असू शकतं। कारण बघा इथून जेव्हा आपण या शोल्डरपासून या शोल्डरपर्यंत टेप ठेवू त्यावेळेला इथे 11 येते, पण हा मध्ये ओपन स्पेस आहे बरोबर। त्याच्यामुळे जर तुम्ही ब्लाऊज थोडंसं जरी असं इकडे घेतलात तर तुमचं हे शोल्डरचं मेजरमेंट पण वाढणार आहे। बघा इथे 12 इंच झालं। त्याच्यामुळे या मेजरमेंट आपण इथून या पद्धतीने कसंही ठेवू, समजा तुम्ही आतल्या बाजूला करून असा ठेवलात ब्लाऊज तर तुमचं शोल्डरचं मेजरमेंट आहे हे कमी येणार आहे। तर बघा हे किती आलेलं आहे, 9.25 इंच आलेलं आहे।
म्हणजे हे फिक्स नाही आहे, हे बदलत राहणार आहे. तर याच्यासाठी काय करायचं आहे, मी चार्ट देणार आहे तुम्हाला. आणि अजून एक मेजरमेंट जे खूप इम्पॉर्टंट आहे की कटोरीचा हा पोर्शन आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या साईजमध्ये किती तयार असायला पाहिजे हे सुद्धा ठराविक अंतर यावं लागतं. ते सुद्धा तुम्हाला मी चार्टमध्ये देणार आहे की जेणेकरून तुम्हाला हा पण प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे की कोणती आपली साईज आहे आणि त्या साईजमध्ये हे कटोरी कितीची तयार असायला पाहिजे. बरोबर तुम्हाला मी हे सगळं देणार आहे. ओके. त्याचबरोबर आपला जो हा शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे हा सुद्धा तुम्हाला जर तुम्ही ब्लाऊजवरून घेत असाल तोही प्रॉपर येत नाही. कारण ब्लाऊजमध्ये एक्झॅक्टली आता शिवताना आपण काही वेळेला कसं केलेलं असतं की हा जो कर्व शेप आहे तो थोडासा असा कर्व करून पण घेतला जातो की जेणेकरून आपल्याला इथे टोक दिसायला नको म्हणून. या पुढच्या एखाद्या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला ती पद्धतसुद्धा दाखवणार आहे. तर तसं एखाद्या वेळेला शिलाई केली गेली असेल तर मग शिलाईचा पॉईंट आपोआपच वरती येणार आहे, त्यामुळे आपल्याला हे अंतर एक्झॅक्टली मिळणार नाही. याच्यासाठी काय करायचं आहे तर चार्ट तुम्हाला देणार आहे मी, तो अगदी व्यवस्थित बघा. हा चार्ट कसा यूज करायचा आहे हे तुम्हाला मी कटिंगच्या वेळेला अगदी डिटेलमध्ये समजवणार आहे. त्यामुळे पुढचा आपला व्हिडिओ असणार आहे कटिंगचा, तो अगदी डिटेलमध्ये आहे. व्यवस्थित बघा, काही शंका असणारच नाही आहेत कारण इतक्या सावकाश आणि व्यवस्थित पद्धतीमध्ये आपण हा व्हिडिओ म्हणजे करणार आहोत. त्यामुळे तो तितक्याच सावकाश पद्धतीने आणि व्यवस्थितही तुम्ही बघा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन ही जी मेथड आहे ती तुम्ही अगदी प्रॉपर पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये अप्लाय करू शकता. ओके. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. ब्लाऊजचे मेजरमेंट कसे घ्यायचे आणि ते मेजरमेंट्स या चार्टनुसार कसे आपल्याला ब्लाऊजमध्ये घ्यायचे आहेत हे सुद्धा शिकणार आहोत. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. तर असेच व्हिडिओ बघत चला आणि जर काही शंका असेल तर आवर्जून सांगा. बाय.